खरेदी करतोय पण काय घ्यावं काय नाही सुचत नाहीये। हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर चला आता सौरभ भाऊच्या लग्नाची खरेदी सुरू झाली आहे, तर आज मी माझ्यासाठी शॉपिंग करायला जाणार आहे। तर बघू काय घेते काय नाही, व्हिडिओ स्किप करता बघत राहा। तर चला आता सुरू झाली आहे सौरभ भाऊच्या लग्नाची खरेदी। तर पप्पा पण सुट्टी येणार आहे, तर आज घरातलं काही काम नव्हतं, तर आज मम्मी आणि मी चालली आहे नाशिकला, बसने चालू आम्ही। तर आज मी माझ्यासाठी काही सौरभ भाऊच्या लग्नासाठी काही आपल्याला साड्या वगैरे काय घ्यायचे ते सगळे आज खरेदी करायसाठी आलो होतो। तर सगळ्यात पहिले आम्ही गेल्यानंतर साबुदाणा वडा खाल्ला आणि नेहमी खातच असतो सायंकाळचा, आणि मम्मीला आम्हाला आवडतो सगळ्यांना। तर शालीमारला आल्यानंतर आम्ही इथे येतो, नेहमी येतो, बरेच व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही। तर बरेच मार्केट फिरलो आणि काय शॉपिंग केली काय, तर सगळे तुम्हाला नेक्स्ट कळेल समजेलच। तर थोडंसं म्हणजे वाट बघावं लागेल। आणि इथे ना ह्या ताई भेटल्या, मावशी भेटल्या, तर सबस्क्रायबर त्या नेहमी व्हिडिओ बघतात। आवडतं ना तुम्हाला? हां हां, मी कोणत्यावाडीची। तर बरेच शॉप बघितले आम्ही, तर काही कापड वगैरे बघितले, काही रेडीमेड बघितले आणि साड्याही बघितल्या, बरेच दुकानं फिरलो आणि काय घेतलं काय नाही सगळं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। तर म्हणजे झाली माझी शॉपिंग बरीचशी। तर लग्नासाठी काय घेणार काही नाही, तर अजून एक म्हणजे सौरभ भाऊचं वैदिक, हळदीसाठी, लग्नासाठी भरपूर शॉपिंग करायची आहे। तर मम्मीनी पण मम्मीसाठी साड्या बघितल्या, कारण आता पप्पा सुट्टीवर आल्यानंतर भरपूर लग्नाची भरपूर कामं बाकी आहे, आता तयारीलाच लागलो आहे। आणि लग्न म्हटले की खूप सारी तयारी करावी लागते ना, तर म्हटले एक एक आपण करून घेऊया, कारण वेळ कसा निघून जातो ना आपल्याला समजतही नाही। तर जागरण गोंधळ, देवदर्शनालाही जायचं आहे, तर इथेच शालीमारमध्ये भरपूर आम्ही मार्केटमध्ये भरपूर फिरलो आणि केली, भरपूर माझी खरेदी झाली। तर अजून आता प्रत्येकाची खरेदी होणार आहे, सौरभ भाऊची खरेदी अजून बाकी आहे। सगळे व्हिडिओ तुम्हाला येतील, ज्या त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। खरेदी करतोय पण काय घ्यावं काय नाही सुचत नाहीये। तुला सुचतंय का मम्मी काही?
तर बऱ्याच ताई आहे ना शॉपिंग करता करता आपल्या असं यूट्यूब फॅमिलीमधल्या बऱ्याच ताई भेटल्या, मम्मीशी बोलल्या. तर बघितल्या लगेच ओळखत होत्या ना, तर थांबवायच्या आणि बोलायच्या आणि काही म्हणजे फोटोही काढले बऱ्याच मावशींसोबत. तर पुढे थोडी घरासाठी पण खरेदी करायची होती. तर आता भरपूर अशी शॉपिंग झाली. शालीमारलाच आम्ही ना काही शॉप आहे तिथे करत असतो, दही पुलावरती करत असतो. म्हणजे असं ठरलेलं नसतं की ह्याच शॉपमध्ये जायचं, जिथे छान भेटेल ना तिथे आमची खरेदी असते. बरीच शॉपिंग झाली, तरी आता लग्न होईपर्यंत शॉपिंग होणारच आहे कितीही करो तरी. तर आता सौरभ भाऊचे ड्रेसेस वगैरे घ्यायचे आहे. तर आता तुम्हाला शॉपिंगचे व्हिडिओ भरपूर येतील. आणि घरी आल्यानंतर तर ताई आलेल्या होत्या, म्हणजे माझ्या नणंदबाई बऱ्याच ताई विचारत होत्या, पण त्यांना तर सुट्टी भेटत नाही. आणि आता भेटली की म्हणजे ते सासरी जातात, कारण त्या मुंबईला राहतात ड्युटीला. आणि इकडे आल्यानंतर नाशिकला त्यांचं सासर आहे आणि आता त्या आल्या होत्या इकडे. तर सिन्नरला आजच आल्या. तर घरी आल्यानंतर बघितले ताई पण आलेल्या होत्या. तर सगळ्यांसाठी मस्त चहा केला आणि माझे लहान सासू सासरे पण आलेले होते. तर जेवण करून घ्यायचं. नका टाकू, मला खायचं. तर चला घरी आले. तर नाना नानी आले होते, माझे लहान सासू सासरे आणि ताई पण आलेले आहे. तर बरेच ताई विचारत होते ना, तर त्या आज आलेल्या आहे, कारण तर सुट्टी भेटत नाही. आणि आता भेटली तर आले आहेत, 1-2 दिवस आहे. आणि छान आज त्यांना ना साधंच खायचं असतं आल्यानंतर. तर आईंच्या हातचा त्यांना मसाले भात आवडतं म्हणून आई मसाले भात करताय. आणि मी इकडे मस्त वांग्याची भाजी पोळ्या करणार आहे. तर त्या आणि साई मस्त गप्पा मारते हॉलमध्ये बसून. आता मी दोघी स्वयंपाक करतो, पुन्हा भेटते. बाय बाय. तर काय खरेदी केली ते तुम्हाला लग्नामध्ये बघायला भेटेल. तर स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही बऱ्याच टाईम गप्पा मारल्या सगळ्यांनी मिळून, कारण ताई कधीतरी येतात, कारण त्या पोलीस असल्याने ना त्यांना जास्त सुट्टी भेटत नाही. आणि भेटली की ते आता त्यांच्या सासरी जातात ना. आणि आता मस्त आईने मसाले भात टाकलेला आहे. तर आता मसाले भात शिजेपर्यंत माझ्या पोळ्या भात झालेला होता, पोळे भाजी झालेली होती. तर आता आम्ही सगळे एकत्र आज मस्त जेवण करणार. आणि छान म्हणजे ते आल्यानंतर त्यांना मसाले भात आवडतो ना, तर आम्ही आल्यानंतर त्यांना त्यांच्या आवडीचा मसाले भातच करतो. हे बघा मस्त झाला आहे. आणि इकडे पापड आणि कुरडई आम्ही भाजतो, भाजलेली कुरडई खूप छान लागते. तर त्याही वाढत होत्या. आणि आता आम्ही सगळे जेवण करतो. तर चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय.